नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणवती आहे. मी मेकअप व्हिडिओज, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. आता एका पाठोपाठ एक सगळेच फंक्शन चालू झालेले आहेत. राखी येणार आहे, त्यानंतर गणपती फेस्टिवल येणार, गौरी फेस्टिवल येणार आहे. तर असे लागोपाठ फंक्शन असल्यामुळं सगळ्यांना मेकअप करण्याची इच्छा तर झालीच असणार आहे. पण जर मेकअप करता येत नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप छान आणि खूप सुंदर असा एक मेकअप लुक शिकवणार आहे, जो की करायला सोपासुद्धा असेल. तुम्ही स्वतः करू शकता, कुणाची मदत घेण्याची गरजसुद्धा पडणार नाही. आणि प्लस दिसायला इतकं सुंदर दिसेल की तुम्हाला स्वतःला खूप छान वाटेल की मी स्वतः असं मेकअप करू शकले. त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. मी जे जे स्टेप्स सांगते ते सगळे फॉलो करा आणि ट्रस्ट मी एक खूप सुंदर मेकअप लुक तुम्ही क्रिएट करू शकता. आजचा हा लुक आपण एक खूप छान असा ऑरेंज कलरच्या साडीवरती करणार आहोत, कारण फेस्टिवल्समध्ये बरेच जण साडी नेसायला प्रेफर करतात. तर आजचा जो लुक आहे तो ऑरेंज कलरच्या साडीवरती आपण हा लुक क्रिएट करणार आहे. तर चला, तर जास्त वेळ वाया घालायला नको, लगेच व्हिडिओ स्टार्ट करूया. तर आता तुम्ही बघू शकता माझ्या फेसवरती काहीही नाही आहे. मी फक्त चेहरा धुतलेली आहे, स्वच्छ फेसवॉश केलेली आहे. आणि आता फेसवॉश केल्यानंतर मी लावणार आहे मॉइश्चरायझर. जे पण तुमच्याकडे मॉइश्चरायझर आहे, जे पण तुम्हाला सूट होतं ते मॉइश्चरायझर लावायचं आहे. जर तुम्ही मॉइश्चरायझर वगैरे न लावता मेकअप केला तर थोड्या वेळानं तो काय होतो, मेकअप तुमचा केकी दिसतो किंवा बऱ्याच जणांना खूप मेकअप ड्राय झाला आहे असा वाटतो. त्यामुळं मेकअप करण्याच्या आधी व्यवस्थित स्किन केअर फॉलो करायचं आणि त्याच्यानंतर मेकअप करायचं. सगळ्यात पहिला मी काय करणार आहे, मॉइश्चरायझर लावणार आहे. तर आता मी यूज करणार आहे हा वेनुशियाचा मॉइश्चरायझर यूज करत आहे. हा मॉइश्चरायझर मला खूप आवडतो आणि जेव्हा तुमची स्किन टाईप जर ड्राय असेल तर त्याच्यासाठी तर बेस्ट आहे. तर हे मॉइश्चरायझर मी घेत आहे, अगदी थोडंसं घेत आहे. मला फेसवरती थोडंसं हायड्रेशन हवं आहे म्हणून अगदी थोडंसं मी घेणार आहे. आणि ह्याला एक छान 2 मिनिट फेसवरती मसाज करून घ्यायचा आहे. आता मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर सनस्क्रीनसुद्धा लावायचं. जर तुम्ही बाहेर जाणार असाल, उन्हात जायचं असेल, सन एक्सपोजर जर तुम्हाला होणार असेल तर सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं नाही. मी लावत नाही आहे कारण मी फक्त व्हिडिओ शूट करत आहे, मेकअप ट्युटोरियलसाठी तुम्हाला दाखवत आहे म्हणून मी सनस्क्रीन स्किप करत आहे. तर आता काय करणार आहे, सनस्क्रीनपर्यंत जे आपण प्रोडक्ट्स लावलेले आहेत ते सगळे स्किन केअरचे प्रोडक्ट्स आहेत. जसे की मॉइश्चरायझर लावलेलं आहे, सनस्क्रीन लावलेलं आहे. ऑइली स्किन असेल तर तुम्ही फेसवॉश केल्यानंतर टोनरसुद्धा यूज करू शकता. टोनर लावून झाल्यानंतर मॉइश्चरायझर आणि मग सनस्क्रीन, हे झाले सगळे स्किन केअरमधले स्टेप्स. आता स्किन केअर झाल्यानंतर 1-2 मिनटं थांबणार आहे आणि मी यूज करणार आहे प्रायमर. प्रायमरसाठी बजेटमधला सगळ्यात चांगला प्रायमर मला जो वाटतो तो आहे हा इनसाईडचा प्रायमर. हा जेल बेस्ड प्रायमर आहे. बरेच दिवस मी ह्याला यूज केलेले आहे आणि तुम्ही बघू शकता की हा ऑलमोस्ट संपायला आलेला आहे. खूप चांगला आहे. ऑइली स्किनसाठी तर बेस्ट आहे, तसं ड्राय स्किनसाठी पण चालतं. म्हणजे जेल बेस्ड प्रायमर असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. तर हा मला खूप आवडतो. तर आज प्रायमर मी हा यूज करणार आहे. आता प्रायमर वापरल्यानं काय होतं, पोर्सचं ॲपिअरन्स थोडंसं मिनिमाइज होऊन जातं आणि स्किनला एक असं छान टेक्स्चर मिळतं ज्याच्यावरती तुम्ही मेकअप करू शकता. प्रायमरला अजिबात स्किप करायचं नाही. मेकअप करणार असेल तर प्रायमर लावायला अजिबात स्किप करायचं नाही. आणि आता प्रायमरला जास्त काही मसाज करायचं नाही आहे, त्याला आपल्याला ॲब्झॉर्व करायचं नाही आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, मेकअपचा एक लेअर क्रिएट करणार आहे आपण. त्यामुळं फक्त त्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं सगळीकडं, पूर्ण फेसवरती तो इव्हनली पसरला जायला पाहिजे. त्यामुळे फक्त त्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे, मसाज वगैरे काही करायचं नाही. आता आपला प्रायमर लावून झाला आणि आता आपण काय वापरणार आहे, फाउंडेशन. फाउंडेशनमध्ये जे पण तुम्हाला सूट करतं, ऑइली स्किन असेल तर वेगळ्या टाईपचे फाउंडेशन्स असतात, ड्राय असेल तर वेगळ्या टाईपचे. आता मी काय करणार आहे, माझी स्किन टाईप नॉर्मल आहे त्यामुळे मला दोन्ही प्रॉडक्ट चालतात. त्यामुळं मी असं काही नाही आहे की मी फक्त हेच प्रॉडक्ट यूज करते किंवा फक्त तेच यूज करते. माझ्याकडे सगळ्याच टाईपचे प्रॉडक्ट्स आहेत, कारण कधी कधी ऑइलीसुद्धा होतं, कधी कधी ड्रायसुद्धा होतं. त्यामुळं माझी स्किन टाईप बऱ्यापैकी नॉर्मलच असते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये फाउंडेशनसाठी मी नायकाचा हा ऑल डे मॅट फाउंडेशन यूज करणार आहे. मॅट फिनिश देत असल्यामुळं ऑइली स्किन जर तुमची असेल तर मॅट फाउंडेशन्स खूप चांगले असतात आणि त्यातला नायकाचा हा सुद्धा खूप चांगला आहे. यूज करत आहे, ट्राईड अँड टेस्टेड आहे. त्यामुळे ऑइली स्किन असेल तर मॅट फाउंडेशनमध्ये नायकाचा हा ऑल डे मॅट फाउंडेशन तुम्ही ट्राय करू शकता. आणि आता जो माझा शेड आहे ह्याच्यामधला बेज आहे, 06 हा माझा शेड आहे. ठीक आहे. तर आता मी ह्याला काय करणार आहे, थोडंसं घेत आहे
आणि याला फेसवरती मी डॉट्समध्ये लावणार आहे फक्त. आता ह्याला ब्लेंड करण्यासाठी मी एक ब्युटी ब्लेंडर यूज करत आहे, जो की ओला आहे, आणि फक्त ह्याला डॅब मोशन्समध्ये ब्लेंड करायचं आहे. कानाला आणि मानेला अजिबात विसरायचं नाही आहे. आता माझा जो फाउंडेशन आहे मी डोळ्याच्या खाली जास्त घेऊन जात नाही आहे किंवा डोळ्याच्या वरती सध्या घेत नाही आहे, कारण तिथं जो डार्कनेस आहे तो आपण कन्सिलरनं कवर करणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तिथं फाउंडेशन घेऊन जात नाही आहे. आता जर तुम्ही कन्सिलर वापरणार नसाल तर फाउंडेशनसुद्धा तुम्ही डोळ्याच्या खाली डोळ्याच्या वरती लावू शकता. ठीक आहे, फाउंडेशन जो तुमचा शेड आहे त्या शेडचाच फाउंडेशन वापरा, नाहीतर जर तुम्ही लाईट कलर वापरायला गेला तर मेकअप काळा दिसतो थोड्या वेळानं. त्यामुळे जो तुमचा शेड आहे तोच वापरायचा. शेड सिलेक्ट करण्याच्या आधी टेस्टर घ्यायचा दुकानात जाऊन, इथे लावून बघायचा, आणि जो शेड तुमच्या स्किनसाठी एकदम परफेक्टली मॅच होत असेल तो तुमचा शेड आहे. सेकंड प्रोडक्ट आपण वापरणार आहे कन्सिलर. कन्सिलर कशासाठी वापरायचं? डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल्स आहेत, चेहऱ्यावरती पिंपल आहे, चेहऱ्यावरती डिस्कलरेशन आहे, एक ठिकाणी वेगळा कलर दिसतो, एका ठिकाणी डार्कनेस आहे, त्या गोष्टींना हाईड करण्यासाठी, लपवण्यासाठी आपण कन्सिलर वापरतो. तर आता कन्सिलरमध्ये जो मला आवडतो तो आहे इनसाईडचा हा कन्सिलर. हा एक प्रो कन्सिलर पॅलेट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे शेड्स मिळतात. तुम्ही कलर करेक्शनसुद्धा करू शकता, कॉन्टोरिंगसुद्धा करू शकता, आणि त्याचबरोबर कन्सिलरचं ऑप्शन आहेच. ठीक आहे, तर आता मी ह्यातला काय करणार आहे, जो माझा शेड आहे तो मी माझ्या अंडर आईजला यूज करणार आहे. तर तुम्ही इथं बघू शकता मला इथं थोडंसं रेडनेस आहे, तर त्याच्यावरती सुद्धा मी कन्सिलर यूज करत आहे, म्हणजे तो सुद्धा हाईड होऊन जाईल. आणि कुठेही तुम्हाला फेसवरती पिंपल आलेला आहे किंवा येऊन गेलेला आहे आणि त्याचा डाग राहिलेला आहे, जसे की माझं इथं थोडंसं डार्कनेस आहे, तर ह्याच्यावरती मी थोडंसं कन्सिलर वापरणार आहे, म्हणजे ते सुद्धा हाईड होऊन जाणार आहे. नाकाच्या बाजूला बऱ्याच वेळा डिस्कलरेशन असतं, ओठांच्या बाजूला असतं, आणि त्याचबरोबर आता डोळ्यांच्या वरती सुद्धा तुम्ही बघू शकता डिस्कलरेशन आहे. आता तिथं मी काय करणार आहे, एक शेड लाईट वापरणार आहे तिथं. आता तुम्ही म्हणणार इथे एवढं डार्क लाईट शेड का वापरत आहे, तर आपण जे पण आय शॅडो यूज करतो ना, ते जर तुम्ही डायरेक्टली ह्याच्यावरती आय शॅडो यूज केला तर जो कलर असतो, जो पण आपण कलर यूज करतो, तो त्याच्यावरती पिगमेंट त्याचा चांगला दिसत नाही. त्यामुळे जर कन्सिलर तुम्ही यूज केला, आता तुम्ही बघू शकता हा पूर्णपणे व्हाईट झालेला आहे, आणि ह्याच्यावरती जर तुम्ही कलर जर तुम्ही लावला आय शॅडोचा, तो खूप छान उठून दिसतो. त्याच्यामुळं इथं मी लाईट शेड वापरत आहे. आता ह्याला ब्लेंड करण्यासाठी जो मगाशी ब्युटी ब्लेंडर वापरला होता तोच मी परत वापरणार आहे. आता कन्सिलर जेव्हा तुम्ही ब्लेंड करता, फक्त जिथं आपण कन्सिलर लावलेलं आहे तिथंच तेवढं ब्लेंड करायचं आहे, त्याला सगळीकडे पसरवायचं नाही. ऑलरेडी आपण बेस केलेला आहे, फाउंडेशन आपलं लावून झालेलं आहे, त्यामुळे त्याला फेसवरती सगळीकडे पसरवण्याची गरज नाही आहे. आता कन्सिलर आणि फाउंडेशनमध्ये काय फरक असतं बरं, आपण कन्सिलर बेटर का म्हणतो डिस्कलरेशनसाठी वगैरे, तर कन्सिलरची जी कन्सिस्टन्सी असते ना, ती फाउंडेशनपेक्षा थोडीशी थिक असते, आणि थिक असल्यामुळं त्याचं कव्हरेज थोडंसं बेटर असतं. त्यामुळं डिस्कलरेशन्स, पिंपलचे स्पॉट्स, ॲक्ने मार्क्स वगैरे असे काय असतील तर त्याच्यावरती कन्सिलर खूप चांगलं काम करतो. म्हणजे जर फाउंडेशनकडून ते कवर व्हायचं राहिलं असेल तर कन्सिलर पूर्णपणे त्याला कवर करून टाकतो. पण कवर करणं म्हणजे काय, त्याचा जो ॲपिअरन्स आहे, डाग आहे तुमचा, तो कमी होतो. पण तुमचा जो स्किनचा टेक्स्चर असतो, म्हणजे बऱ्याच जणांना पिंपल येताना ना असा फुगीर होतो, ठीक आहे, तर तो हाईड होत नाही. जिथं ते तुमचं फुगीर दिसत आहे ते दिसणारच आहे, ठीक आहे. त्यामुळे टेक्स्चर हाईड होणार नाही आहे, फक्त त्याचा ॲपिअरन्स म्हणजे त्याचा जो शेड आहे, लाल झालेला आहे, डार्क ब्लॅक झालेला आहे,
त्याचा ॲपियरन्स तुम्ही तसं कमी करू शकता, पण टेक्स्चरला कमी करता येत नाही. तर आता आपला फाउंडेशन झालेला आहे, कन्सिलर झालेला आहे. आता मी कॉन्टोरिंग करण्यासाठी क्रीम कॉन्टोर वापरणार आहे. त्याच्यासाठी मी हा एलेगलचा शेड जो आहे तो मी कॉन्टोरिंग करण्यासाठी यूज करणार आहे. हा शेड नंबर आहे फॉन. तर ह्याला मी आज यूज करणार आहे कॉन्टोरिंग करण्यासाठी. आता ह्याला वरच्या दिशेनं मी ब्लेंड करणार आहे. आणि जो जॉ लाईनला आपण हे लावलेला आहे, कॉन्टोर शेड लावलेला आहे, तो खालच्या दिशेनं ब्लेंड करणार आहे. आता हा कन्सिलर शेडच आहे, डार्क शेड असल्यामुळं मी ह्याला कॉन्टोरिंगसाठी यूज करत आहे. आणि जो नाकावर आपण प्रॉडक्ट लावलेला आहे त्याला फक्त फिंगर टिप्सने फक्त खालच्या दिशेनं मी ब्लेंड करत आहे, म्हणजे आपला जो नाक आहे तो थोडासा टोकदार दिसेल. तुम्हाला फरक दिसत असेल इन्स्टंटली. ठीक आहे. आता आपण क्रीम कॉन्टोरिंग वापरलेला आहे, तर क्रीम ब्लशसुद्धा मी वापरणार आहे. तर त्याच्यासाठी मी हा मॅलिओचा क्रीम ब्लश वापरत आहे. आणि हा इतका पिगमेंट आहे की लिटरली एक पंप मला असं वाटतं की खूप जास्त होऊन जातं. तर ह्यातला जो शेड आहे तो सॉफ्ट पिंक आहे. ठीक आहे. पण हा ऑनलाईन बहुतेक नाही आहे, कारण बऱ्याच वेळा मी बघते तेव्हा मला भेटत नाही आहे. मी शॉपमधून घेतले होते, तर हा मी यूज करत आहे. अगदी न कळत, म्हणजे लिटरली न कळत घेत आहे. यू कॅन सी. आणि मी माझ्या चीक्सवरती अप्लाय करणार आहे. आणि इतका सॉफ्ट आहे की ह्याला ब्रशची सुद्धा गरज पडत नाही. आता लिक्विड ब्लश झालेला आहे आणि आता मी लिक्विड हायलायटर यूज करणार आहे. त्याच्यामध्ये माझा फेवरेट आहे हा नायकाचा स्ट्रोब अँड ग्लो हायलायटर. आणि ह्याचा शेड आहे ग्लेज्ड ब्रॉन्झ हा शेड आहे. तर हा मी यूज करणार आहे. आणि ह्याचा अगदी एक ड्रॉप मी माझ्या हाय पॉईंट्सवरती लावत आहे. आणि ह्याला फक्त फिंगर टिपने ह्याला मी ब्लेंड करत आहे. आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर असा ह्याचा हायलायटिंग इफेक्ट येत आहे. सगळे क्रीम प्रॉडक्ट्स आपले वापरून झालेले आहेत आणि ह्याला आता लॉक करणं खूप गरजेचं आहे. आणि आता त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, लूज पावडर वापरणार आहे. हवा असेल तर कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा वापरू शकता. मी आज यूज करणार आहे लॅक्मेची ही रोज पावडर. आता जिथं आपण कॉन्टोरिंग केलेलं आहे त्याला हाईड करायचं नाही आहे, त्यामुळे कॉन्टोरिंगवरती मी जास्त नाही घेऊन जात आहे. पण जिथं जिथं आपण कन्सिलर लावलेलं आहे तिथं तर त्याला सेट करणं हे खूप गरजेचं आहे, नाहीतर मेकअप तुमचा केकी दिसू शकतो. डोळ्याच्या वरती सेट करायला अजिबात विसरायचं नाही, नाहीतर तर तुम्ही नंतर आय शॅडो यूज करायला जाता तर तो ना असं मध्ये जाऊन बसलेला असतो, लाईन्समध्ये, फाईन लाईन्समध्ये जाऊन बसतो. त्यामुळं मेकअप कन्सिलर जिथं लावलेलं आहे तिथं त्याला सेट नक्की करायचं. आता आपला फेस मेकअप झालेला आहे आणि आता आपण काय करणार आहे, आयब्रो सेट करून घेणार आहे. आयब्रोसाठी मी हा स्विस ब्युटीचा आयब्रो पॅलेट यूज करत आहे इन द शेड 01. आणि आता मी काय करणार आहे, फक्त एक स्पुली ब्रश मी घेणार आहे आणि ह्यातला जो ग्रे शेड आहे त्याच्यामध्ये मी फक्त डिप करणार आहे. म्हणजे जास्त काही मेहनत करावी लागणार नाही आणि खूप इझिली तुमचे आयब्रोसुद्धा सेट होतील. हे खूप छान हॅक आहे. फक्त थोडंसं वॅक्स मी घेतलेलं आहे आणि थोडंसं ग्रे शेडमध्ये डिप केलेली आहे. आणि आता फक्त हा ब्रश काय करायचा आहे, आयब्रोजवरती फिरवायचा आहे.
आता बघू शकता इन्स्टंटली सेट झाले, काही मेहनत करण्याची गरज पडली नाही. फक्त आपण आयब्रो पेन्सिलला डिप केलेला आहे शेडमध्ये आणि फक्त कोम केलेला आहे. आता आय मेकअप करण्यासाठी मी हा मॅलिओचा आय शॅडो अँड ब्लश पॅलेट यूज करणार आहे. ह्याच्यामध्ये 48 कलर्स ऑफ आय शॅडो आहेत आणि 10 कलर्स ऑफ ब्लश आहे. हे सुद्धा ऑनलाईन नाही, आय एम रिअली सॉरी फॉर दॅट, पण मला हा पॅलेट खूप आवडतो. ह्याचे ब्लशचे पिगमेंटेशनसुद्धा खूप चांगले आहेत. आधी मी काय करणार आहे, आज बेससाठी मी हा ऑरेंज कलर यूज करणार आहे, ज्याचं नाव आहे आईस्ड आउट असं ह्याचं नाव आहे. ब्रशवरती घेत आहे, एक्सेस जे आहे ते टॅप करून डस्ट ऑफ करून टाकायचं आहे. आणि मी हा जो शेड आहे ऑरेंज कलरचा तो माझ्या पूर्ण आयलिडवरती लावत आहे ॲज अ बेस. एंडला आपण काय करणार आहे, थोडंसं डीप कलर यूज करून थोडंसं इथं ब्लेंड करून घेणार आहे. त्याच्यासाठी मी हा थोडासा डार्कमध्ये पर्पल शेड आहे तो यूज करत आहे, अगदी लाईटली यूज करणार आहे. आता ऑरेंज कलर यूज करून फक्त एजेस जे आहेत ते सॉफ्ट करून घ्यायचं आहे. आता मी यूज करणार आहे हा शेड, त्याचं नाव आहे शिमर हाऊस आणि हा थोडासा गोल्डनमध्ये आहे. तर मी काय करणार आहे, फिंगरटिपवरती घेतला तरी चालेल कारण शिमरचा पिगमेंट फिंगरटिपवरती खूप चांगला येतो. तर मी थोडंसं फिंगरटिपवरती घेत आहे आणि सेंटरपासून मिडपर्यंत मी याला लावणार आहे. आता आपण यूज करणार आहे आयलायनर आणि त्याच्यासाठी मी यूज करणार आहे स्विस ब्युटीची ही क्रेज आयलायनर यूज करत आहे आणि आज आपण थोडंसं विंगसुद्धा क्रिएट करणार आहे. काजलसाठी मी यूज करणार आहे मार्सची काजल. आणि आता लास्टली मस्करा, मी हा मार्सचा डबल ट्रबल मस्करा यूज करणार आहे. आता आपला आय मेकअप थोडासा हेवी झालेला आहे, त्यामुळे लिपस्टिक आपण लाईट ठेवणार आहे, नॅचरल ठेवणार आहे. आणि त्याच्यासाठी मी हा नायकाचा इन्स्टा इन्फ्लुएन्सर हा शेड यूज करणार आहे, जो की खूप नॅचरल आहे आणि न्यूड लिपस्टिकमध्ये येतो. हा लिक्विड लिपस्टिक आहे आणि फिनिश याचा मॅट आहे.
सो मैत्रिणींनो, हा आहे माझा फायनल लुक. आय होप तुम्हाला हा लुक आवडला असेल आणि आता लक्षातसुद्धा आलं असेल की कसं करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला जर हा लुक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आता जे सबस्क्रायबर शाउटआउटचे नाव उरलेले आहेत ते मी क्विकली घेणार आहे. माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी रिसेंटली माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं होतं त्यांची नावं आहेत. थँक्यू सो मच वहिदा मोकाशी फ्रॉम पुणे, थँक्यू सो मच गीता गावकर, सुलोचना राठोड फ्रॉम मुंबई, चारुशीला काळे, नीता नवलकर, वैभवी कोरडे, थँक्यू सो मच ज्योती, थँक्यू सो मच कविता राऊत, अश्विनी डोंगरे, विशाखा खलदकर, थँक्यू सो मच उर्मिला, थँक्यू सो मच शीतल, ममता बांगड, थँक्यू सो मच प्रीती, दीपाली राऊत, क्षमा तिवरेकर, प्रियंका काळे, अश्विनी जाधव जेद, सविता मालुसरे. गाईज, थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आय लव्ह यू ऑल. आणि तुम्हाला देखील वाटत असेल मी तुमचं नावसुद्धा माझ्या चॅनलवरती असंच घेऊ तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.